नाही. ओके. Technical team, please play the song. तिलक लगा के मिट्टी का तू बाजी आज लगा ले, ओ तिलक लगा के मिट्टी का तू बाजी आज लगा ले, तुझ में जो चिंगारी है उस शोला आज बना ले, जान लगा के खेल खिलाड़ी, ओ जान लगा के खेल खिलाड़ी, साथ हमेशा स्पोर्ट्स इंडी, शान बढ़ा तू रहे अगाड़ी, जीत की भाषा स्पोर्ट्स इंडी। नमस्कार. संवाद मातीतल्या खेळाडूंशी ह्या कार्यक्रमामध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. मी जितेंद्र जोशी. मित्रांनो, परिवर्तन हा संसाराचा नियम आहे. जसं मानवात परिवर्तन होत गेलं त्याचप्रमाणे प्रत्येक पृथ्वी तलावरच्या प्रत्येक बाबतीमध्ये बदल झालेला आपल्याला पाहावयास मिळतो आणि हा बदल कालांतराने पुन्हा पुन्हा होत असतो आणि ह्या बदल माणसात मिसळत असतो आणि त्या बदलाची गरज सुद्धा असतेच. कुठलंही असं क्षेत्र नाही की ज्यामध्ये आजपर्यंत बदल झालेला नसेल. मग कबड्डी हे क्षेत्र त्यापासून तरी कसं अलग राहील. ह्याच कबड्डी जी काही पुरातन काळात खेळली जात होती ही पुरातन काळातली कबड्डी कालांतराने बदलत गेली. फक्त तिचं स्वरूपच बदललं नाही तर त्या कबड्डीचे नियम सुद्धा बदलले गेले आणि हे नियम प्रत्येक परिस्थितीनुसार वेगवेगळे असतात. तर ह्याच बदलांचा आणि ह्याच जे काही नियम बदलले कबड्डीचे त्या कबड्डीच्या बदलांचा नियमांचे बदल याचा परिणाम कबड्डी क्षेत्रावर कसा झाला, काय झाला, कुठे झाला आणि कधी झाला याचंच एक छोटीशी चर्चा आपण करणार आहोत आजच्या आपल्या प्रमुख पाहुणे असणाऱ्या सायरा बानू शेख यांच्या सोबत. तर सर्वात आधी मी सायरा बानू जावेद शेख यांचं स्पोर्ट्स इंडीचं संवाद मातीतल्या खेळाडूंशी ह्या कार्यक्रमामध्ये मी स्पोर्ट्स इंडीच्या वतीने स्वागत करतो. सायरा मॅम, तुमचं खूप खूप स्वागत. धन्यवाद मॅम. आणि सोबतच स्पोर्ट्स इंडीच्या संस्थापिका आणि संचालिका मिसेस सुप्रिया बडवे मॅम सुद्धा इथे उपस्थित आहेत. तर मी ह्या मंचावर संवाद मातीतल्या खेळाडूंशी या मंचावर मी त्यांचंही स्वागत करतो. बडवे मॅम, तुमचंही कार्यक्रमामध्ये स्वागत. थँक्यू जितेंद्र. थँक्यू मॅम. थँक्यू. तर मित्रांनो, आपल्याला उत्सुकता आहेच की ह्या कबड्डीचे नियम कसे बदलत गेले, त्याचा परिणाम कसा होत गेला हे आपण पुढच्या मुलाखतीमधून जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी आपण स्पोर्ट्स इंडीचे मुख्य व्यवस्थापक मान्य श्री श्रीपाद जवळेकर सरांकडनं स्पोर्ट्स इंडी बद्दल माहिती थोडक्यात जाणून घेऊया. जवळेकर सर, कृपया स्पोर्ट्स इंडी बद्दल माहिती द्यावी. धन्यवाद जितेंद्र. मित्रांनो, स्पोर्ट्स इंडी गेल्या 2015 पासून
पासून सातत्यानं क्रीडा क्षेत्रातल्या विविध उपक्रमांना साथ घालत आहे. अ, खेळ क्षेत्रात कार्य असलेल्या आणि खेळत असलेल्या अशा लोकांना आम्ही व्यासपीठ देण्यासाठी उपक्रम हाती घेतला. यामध्ये आपण ज्या प्रकारे क्रीडा क्षेत्राला त्याचं स्थान मिळायला पाहिजे यासाठी लाईव्ह माध्यमातून विविध खेळांना आम्ही प्रसारित केलं. मैदानी खेळात जे प्रोत्साहन देण्यासाठी आम्ही ऍज अ मीडिया म्हणून किंवा ऍज अ कंपनी म्हणून आम्ही जे काही प्रोत्साहन देण्याची आवश्यकता आहे त्यासाठी आम्ही उपक्रम हाती घेतले, कार्य करत आहोत. स्पोर्ट्स इंडीच्या माध्यमातून विविध क्षेत्रातल्या नावाजलेल्या खेळाडूंना, प्रशिक्षकांना आम्ही व्यासपीठ दिले, ज्याद्वारे आम्ही त्या खेळांना समाजासमोर स्थान मिळावं व समाजांना त्याची खास खळगे करावे, त्याची माहिती मिळावी. स्पोर्ट्स इंडीच्या माध्यमातून तरुण पिढीला व युवा पिढीला लॉकडाऊनच्या काळामध्ये त्यांना एक स्थान मिळावं यासाठी स्पोर्ट्स इंडीनं क्विज कॉम्पिटिशन घेतली. वर्ल्ड ऑफ स्पोर्ट्स नावाची आमची एक हिंदी सिरीज चालू आहे. जसं की संवाद मातीतल्याच्या माध्यमातून आम्ही मराठी रसिकांसाठी आम्ही कार्य करतोय, तसंच इंग्लिश रसिकांसाठी आम्ही वर्ल्ड ऑफ स्पोर्ट्स घेऊन आलोय. मित्रांनो, मला तुम्हाला सांगताना अत्यंतिक आनंद होत आहे की ह्या क्षेत्रात पुढे जात असताना आमच्या आदरणीय सुप्रिया बडवे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही एक नवीन उपक्रम हाती घेतलाय, ज्या उपक्रमामध्ये पहिल्यांदाच विविध क्षेत्रात फिल्म फेस्टिवल होत असतात, पण क्रीडा क्षेत्रातल्या व्यक्तींसाठी आम्ही क्रीडा क्षेत्रातल्या व्यक्तींसाठी फिल्म फेस्टिवलच्या माध्यमातून आम्ही शॉर्ट फिल्म फेस्टिवल लॉन्च केलं आहे. आपण हे बघू शकता, पोस्टरच्या माध्यमातून आम्ही माहिती देतोय. आपण स्पोर्ट्स इंडीच्या वेबसाईट वरून यासाठी आपलं नोंदणी करू शकता. धन्यवाद. धन्यवाद श्रीपाद सर. तर नेहमीप्रमाणे जे प्रमुख पाहुणे आपल्याकडे इथे उपस्थित राहत असतात त्यांच्या कारकिर्दीवरती आपण एक छोटीशी ध्वनिचित्रफीत इथे तयार करत असतो आणि तशी ध्वनिचित्रफीत आपण सायरा मॅडम यांच्या कारकिर्दीवरती तयार केलेली आहे. तर सर्वात आधी आपण ती ध्वनिचित्रफीत पाहूया. जान लगा के खेल खिलाड़ी
कबड्डी स्पर्धेच्या सामना अधिकारी पदाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली. क्रीडा भारतीच्या पश्चिम महाराष्ट्राच्या सहमंत्री म्हणूनही त्या कार्यरत आहेत. गेल्या 3 दशकातील कबड्डीच्या खेळातील बदलांना अनुभवलेल्या अभ्यासू क्रीडा प्रशिक्षक सायरा बानू शेख आणि स्पोर्ट्स इंडीच्या सर्वेसर्वा सुप्रिया बडवे मॅडम यांचे स्पोर्ट्स इंडी प्रस्तुत संवाद मातीतल्या खेळाडूंशी कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत. खेळ स्पर्धा परफॉर्मन्स. थँक्यू टेक्निकल टीम. सायरा मॅम, तुमचं पुन्हा एकदा आजच्या कार्यक्रमामध्ये संवाद मातीतल्या खेळाडूंशी ह्या कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा स्वागत. सायरा मॅम, आवाज येतोय माझा? मॅम, तुमचा आवाज येत नाहीये. त्यांचा आवाज नाही येते. सायरा मॅम, आवाज येतोय माझा? Hello, Jitendra. Yes, technical. Yeah, Shubham here. So, Saira ma'am has not connected their audio. Okay. मला काय वाटतं, जितेंद्र, प्लीज यू टॉक टू हर अँड देन त्यांना पुन्हा रिजॉईन करायला हवा, कारण आय थिंक Yes, जर ma'am. ऑडिओ Yes, ma'am. नसेल तर काही पुन्हा चालू नाही होणार ना, आपला संवाद नाही चालू होणार ऍक्च्युली. हो, नाही मॅम, बोलताय, तुमच्याशी बोलणं चालू आहे. ओके, तोपर्यंत बडवे मॅम, मला तुम्हाला एक विचारायचं होतं की आपण जसं आता जावळकर सरांनी थोडक्यात आपल्याला सांगितलं की स्पोर्ट्स शॉर्ट फिल्म फेस्टिवल, स्पोर्ट्स इंडी आता एक नवीन उपक्रम इथे घेत आहे. तर या उपक्रमाबद्दल, ह्या ऍक्टिव्हिटी बद्दल तुम्ही काय सांगाल? थोडक्यामध्ये हा उपक्रम काय असणार आहे आणि हा कसा घेतला जाणार याबद्दल माहिती जाणून घ्यायची होती. आता जसे आपले श्रीपाद जवळकर यांनी आपल्याला सांगितलं की स्पोर्ट्स इंडी शॉर्ट फिल्म फेस्टिवल याची थोडक्यात त्यांनी कल्पना दिली, पण आज आपण बघतो की विविध क्षेत्रात, म्हणजे पर्यावरण असो किंवा तुमचे कौटुंबिक पार्श्वभूमीवरचे काही छोट्या शॉर्ट फिल्म्स असतील किंवा असे वेगवेगळे विषय घेऊन शॉर्ट फिल्म फेस्टिवल आतापर्यंत जगभरात केलेले आहेत. परंतु स्पोर्ट्स हा विषय घेऊन शॉर्ट फिल्म फेस्टिवल करावा अशी एक आपल्याला सगळ्यांना एक चांगली संकल्पना आपल्या सगळ्यांच्या समाजातून एक त्याची निर्मिती झाली आणि मग आपण एक स्पोर्ट्स इंडियाने हा एक छान असा उपक्रम हाती घेतला, ज्याच्यामध्ये आपण स्पोर्ट्स ह्या विषयावर एक शॉर्ट फिल्म बनवण्यासाठी सगळ्यांना आवाहन करतो आहोत. त्याच्यामध्ये ज्या शॉर्ट फिल्मचे जे कालावधी आहे हा साधारणपणे 3 मिनिटं, म्हणजे कमीत कमी 3 मिनिटं आणि जास्तीत जास्त 12 मिनिटं असू शकेल. परंतु मला वाटतं की त्याच्यामध्ये असं अपेक्षित आहे, म्हणजे किंवा म्हणजे स्पोर्ट्स म्हणजे क्रीडा क्षेत्रातील एक चांगले अनुभव किंवा एक चांगले थरारक क्षण किंवा खूप चांगल्या काहीतरी अचिव्हमेंट्स असा तो आपण त्याच्यामध्ये संपूर्ण माहिती दिली आहे की आपल्या त्याच्या हे जे स्पोर्ट्स शॉर्ट फिल्म फेस्टिवल आहे त्याच्यामध्ये कुठले कुठले सब्जेक्ट आहे. आज आपल्याला सगळ्यांना एक महत्वाचं इथे सांगावंसं वाटतं की यावर्षी आपल्याला आपल्या स्वातंत्र्यासाठी 75 वर्षाचा मोठा कालावधी इथे पूर्ण झाला आहे. त्यामुळे आझादी का अमृत महोत्सव आज आपण सगळेजण साजरा करतो आहोत आणि असा हा दुग्ध शर्करा योग या आझादी का अमृत महोत्सव आणि स्पोर्ट्स शॉर्ट फिल्म फेस्टिवल असं ते खूप चांगला दुग्ध शर्करा योग आज जुळून आला आहे. त्याच्यासाठी आपण आता सगळं सोशल मीडियावर पण आपल्याला एक छोट्या आपले एक व्हिडिओ क्लिप्स आपण सगळ्यांना सगळ्या स्तरावर पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. तर त्याच्यामध्ये पण आपल्याला माहिती आहे ह्या स्पोर्ट्स शॉर्ट फिल्म फेस्टिवल साठी आपल्याला जर एनरोल करायचं असेल, रजिस्ट्रेशन करायचं असेल तर त्याच्यासाठी आपण एक गुगल फॉर्म त्यांना सगळ्यांना दिला आहे. तो गुगल फॉर्म त्यांना जी व्यक्ती याच्यामध्ये पार्टिसिपेट करू इच्छिते त्यांनी तो गुगल फॉर्म भरून द्यावा आणि मग त्याचा या शॉर्ट फिल्मचं जे काय नियमावली अटी आहे
त्या सगळ्या त्यांनी त्याला त्या ऍक्सेप्ट करून रजिस्ट्रेशन करायचं आहे आणि मग पुढे तो आपला जो याची लास्ट डेट ऑफ रजिस्ट्रेशन आहे 2 नोव्हेंबर. तर लोक सगळ्यांना आपल्या सगळे जे आपले जे रसिक लोक आहेत, क्रीडा क्षेत्राशी संबंधित जे रसिक आहेत, त्यांना सगळ्यांना हा जो 1.5 महिन्याचा कालावधी आता सगळ्यांना मिळणार आहे. तर आपण सगळ्यांनी जास्तीत जास्त वेळ जास्तीत जास्त याच्यातून पार्टिसिपेट करावं असं मी स्पोर्ट्स इंडी तर्फे तुम्हाला सगळ्यांना आवाहन करते. आणि आपला प्रतिसाद ही आमच्या खूप अपेक्षा आणि आम्हाला प्रोत्साहन वाढवेल. तर आपण याच्यामध्ये कृपया जास्तीत जास्त आपलं पार्टिसिपेशन करावं. स्पेसिफिकली याच्यामध्ये आम्हाला गव्हर्नमेंट पण आपल्या बरोबर जॉईन झालं आहे. नेहरू युवा क्रीडा स्पोर्ट्स जे आहे, म्हणजे गव्हर्नमेंटची जी बॉडी आहे ती पण आपल्या बरोबर याच्यामध्ये जॉईन झाले आहे. तर आज जेव्हा गव्हर्नमेंट त्यांनी आपल्याला या उपक्रमासाठी खूप अप्रिशिएट केलं आहे, तर सगळ्यांनी विशेषत्वे जे शाळा कॉलेजेस मधले जे सगळे मुलं आहेत किंवा मुलं मुली आहेत किंवा जे विद्यार्थी आहेत, ज्यांना क्रीडा क्षेत्रामध्ये काहीतरी वेगळं करून दाखवायचं आहे, त्याच्यासाठी त्यांना एक चांगली संधी आहे. आणि निश्चितच मला वाटतं की सगळे युवक आणि युवती याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर सहभागी होतील अशी अपेक्षा मी व्यक्त करते. मला वाटतं सायराजी आपल्या बरोबर जॉईन झाले आहेत, तर आपण त्यांच्याकडे आपण आता वळूया. नक्कीच. सायरा मॅम, तुमचं एकदा पुन्हा स्वागत. मॅम, तुम्ही स्वतःला अनम्यूट करा ना. तुम्हाला अनम्यूट करायला लागेल. त्यांना को-होस्ट बनवलेलं तिथे म्यूट अनम्यूटचं एक ऑप्शन येत असेल, त्या अनम्यूटला क्लिक करा मग. सर ओके हो, येतोय आवाज आता. ओके, तर आजच्या कार्यक्रमामध्ये तिसऱ्यांदा तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो मॅम मी. बहुतेक नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे तुम्हाला. ठीक आहे. येणार नाही. तर मॅम, आता आपण एव्ही तुमच्या कारकिर्दीबद्दलची एक एव्ही आपण बघितलं, तर सर्वात आधी माझा हा प्रश्न असणार आहे की ती एव्ही तुम्हाला कशी वाटते? सर थोडासा आवाज मोठा. मॅम, आपण आता तुमच्या कारकिर्दीवरती एक एव्ही बघितली. माझा प्रश्न असा होता की ती एव्ही तुम्हाला कशी वाटली? खूप सुंदर, खूप छान सर. थँक्यू मॅम. खूप सुंदर. मॅम, जेव्हा कबड्डी या क्षेत्राशी तुम्ही जोडल्या गेलात, तर तिथपासूनचा प्रवास नक्कीच आमच्या प्रेक्षक वर्गांना ऐकायला आवडेल. तर माझा पुढचा प्रश्न ह्याच रिलेटेड तुम्हाला होतं की तुमचा हा कबड्डीचा प्रवास, त्याचं कबड्डीशी जोडलं गेलेलं तुमचं नातं, याचा नेमका सुरुवात कुठून झाली होती? सर्वप्रथम सर्व स्पोर्ट्स इंडीच्या पदाधिकाऱ्यांना माझा आणि मनापासून नमस्कार. आणि आज जी माझी लाईव्ह मुलाखत ऐकतायत त्यांना सर्वांना माझ्या मनापासून नमस्कार. मी सायरा बानू जावेद शेख. नाव माझं सायरा बानू आणि आडनाव शेख जरी असलं तरी खेळाचा माझा प्रवास हे बाळकडू मला माझ्या कुटुंबातून मिळालं. माझ्या कुटुंबामध्ये माझे बाबा, माझे दोन्ही भाऊ सुजित शेख, शाहीन शेख, त्यानंतर माझे काका, आत्या, या सगळ्या आधी लहानपणापासून ते खेळायचे आणि कळत नकळत ते माझ्या रक्तामध्ये आलं. जेव्हा कळायला लागलं त्यावेळेस मी ज्या ठिकाणी साताऱ्यामध्ये शाहूपुरी कॉलनीत राहते, त्याच्या शेजारीच LIC कॉलनी आहे, तिथे शाखा चालायची. आणि शाखेमध्ये आपाप मला माहित नाही माझी पावलं कशी वळली. दररोज संध्याकाळी 5च्या दरम्यान मी पाहायचे तिथं शाखेत शिस्तबद्ध आणि अनुशासन प्रिय कुटुंब असल्यामुळं आपाप माझी पावलं शाखेमध्ये वळली आणि शाखेमध्ये मी त्या मैदानावर जाऊन उभे राहिले. मग तिथून मला शिस्तीचे धडे मिळाले आणि शिस्तीचे धडे म्हणजे माझी सुरुवात कुटुंबापासून पहिली सुरुवात झाली ते शाखेमध्ये. आणि मग शाखेमध्ये आम्ही बहीण भावंड जायचो. त्या ठिकाणी एक अनुशासन माझ्या लहानपणापासून माझ्या मध्ये बिंबलं गेलं. आणि नंतर जेव्हा मी महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या कन्याशाळा सातारामध्ये विद्यार्थी दशेमध्ये
प्रवेश घेतला आणि तिथे खेळायला लागले. तर खेळत असताना आपण काहीतरी खेळाच्या माध्यमातून काहीतरी आपल्या आई बाबांचं, आपल्या परिवाराचं, आपल्या कुटुंबाचं नाव उज्ज्वल करायचं, असं एक डोक्यामध्ये माझ्या यायला लागलं. तो काळ म्हणजे आतापासून साधारण 50 वर्षापूर्वीचा काळ. परंतु घरामध्ये एवढं वैचारिक आणि संपूर्ण गोष्टी एवढ्या पोषक होत्या मला, त्यामुळं मी या गोष्टीची धाडस करू लागले आणि घरातनं म्हणजे आई बाबा असू देत, माझे भाऊ असू देत, सगळ्यांचं मला उत्तम सहकार्य मिळालं. आणि मग कन्याशाळेत जेव्हा मी खेळायला लागले, तेव्हा मग साताऱ्यामध्ये एक नामांकित खेळाडू घडवण्याची, कबड्डी खेळाडू घडवण्याची एक संस्था आहे, श्री शिवाजी उदय मंडळ सातारा. आणि ह्या शिवाजी उदय मंडळ सातारामध्ये मी त्या मंडळामध्ये संध्याकाळी सरावासाठी जाऊ लागले. मग आमचे गुरुतुल्य बबनरावजी उथळे यांच्या मार्गदर्शनाने मुलींचे गट चालायचे आणि त्या मुलींच्या गटामध्ये मी खेळायला लागले आणि खेळत खेळत सुरुवातीला सातारा जिल्ह्याच्या संघामध्ये असोसिएशनच्या मार्फत मी खेळायला लागले. नंतर मग खेळात प्रगती माझी व्हायला लागली. मग शालेय स्पर्धा मी खेळायला लागले आणि कन्याशाळा सातारची खेळाडू म्हणून मी माझी ओळख व्हायला लागली. आणि हे खेळत असताना मी फार राष्ट्रीय स्तरापर्यंत पोहोचले नाही, पण राज्यस्तरापर्यंत मी त्या काळामध्ये खेळले. महिलांच्या संघातून, शिवाजी उदय मंडळच्या महिलांच्या संघातून मी खेळायला लागले आणि शाळेच्या संघातनं पण खेळायला लागले. आणि हे सगळं करत असताना बाबा माझे आदर्श शिक्षक, राज्य पुरस्कार प्राप्त आदर्श शिक्षक होते, मुख्याध्यापक होते. आणि मग त्यांनी मला सांगितलं की तू शिक्षकी पेशामध्येच यायचं. मलाही देखील आवड होती, कारण का त्यातनं संस्कार आपल्याला करायचे होते आणि खेळाच्या माध्यमातून मला मुली घडवायचे होते आणि देश सेवा करायचे डोक्यामध्ये माझ्या अगदी बिंबलेलं होतं आणि आहे की खेळाच्या माध्यमातून देश सेवा. मग जेव्हा मी डीएड झाले आणि 2 फेब्रुवारी 1987 रोजी पहिल्यांदा मी ज्या शाळेमध्ये शिकले त्या शाळेमध्ये महर्षी अण्णांच्या आशीर्वादाने मला नोकरीची सेवा करण्याची संधी मिळाली. आता ही मिळालेली संधी, या संधी ज्या शाळेमध्ये आपण शिकलो त्याच शाळेमध्ये आज आपल्याला शिक्षकीचा मान अण्णांच्या आशीर्वादाने मिळाला. तर मी त्यावेळेसच पक्क मनाशी ठरवलं होतं की इथं न भूतो न भविष्यती असे संघ घडवायचे. मग 3 वर्ष मी इयत्ता 5वी 6वी 7वी या गटातल्या मुली निवडून त्या मुलींचा त्या पालकांशी संवाद साधून त्या मुलींना मैदानावर आणलं आणि ते टीम तयार केली. 3 वर्ष मला टीम तयार करण्यामध्ये गेले, पण एकदा मी अंडर 14 ची संघ तयार केल्यानंतर तो संघ पुढे जायला लागला, तो 17 व्हायला लागला. मग नंतर परत मी 14 चा संघ तयार करायचे. मग 17 चा संघ 19 ला गेला, 14 चा संघ परत 17 ला आणि परत 14 चा संघ, म्हणजे असं माझे चक्र सुरू झालं. आणि 3 वर्षानंतर शालेय स्पर्धेमध्ये सातारा कन्याशाळेचं नाव लौकिक वर यायला लागलं. म्हणजे जिल्हा स्तरावर विजयी व्हायला लागला, विभाग स्तरावर विजयी व्हायला लागला, राज्य स्तरावर विजयी व्हायला लागला. आणि 14 चा संघ कर्णधार, महाराष्ट्राची कर्णधार सातारा कन्याशाळेची विद्यार्थिनी जेव्हा घडू लागली, तेव्हा मग मला असं वाटलं की अरे ह्या मुलींच्यात ना आपल्याला बरंच काही शिकायला मिळते. त्यावेळेस मी फक्त डीएड होते आणि मग हे करत असताना, विद्यार्थिनी घडवत असताना त्यांचा सराव सकाळी शाळेमध्ये आणि संध्याकाळी शिवाजी उदय मंडळाच्या मैदानामध्ये. आणि ह्या मुली मग जेव्हा राष्ट्रीय खेळाडू घडायला लागले, तेव्हा वाटलं की आपलं नॉलेज आता आपण वाढवलं पाहिजे, आपलं ज्ञान आपण वाढवलं पाहिजे. संस्थेच्या परवानगीने मी पुढे BA, BPEd, MA, MPEd, NIS केलं. आणि मग जिल्हा पंच, म्हणजे माझं ज्ञान कुठेही अपुरं पडता कामा नये म्हणून मी जिल्हा पंच परीक्षा दिली, राज्य पंच परीक्षा दिली, राष्ट्रीय पंच परीक्षा दिली. अशा परीक्षा देत गेले आणि माझं ज्ञान वाढवत ह्या मुलींनी मला माझं ज्ञान वाढवायला कारणीभूत हे केलं. आणि आज जे मी आंतरराष्ट्रीय स्तरावर आहे, हे आंतरराष्ट्रीय स्तरावर काम मी केवळ आणि केवळ महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेमध्ये प्रवेश केला आणि तिथून अण्णांच्या आशीर्वादाने मुलींचे कष्ट पाहून माझ्यातली एक जिद्द परत जागी झाली आणि माझ्या घरातल्यांचा मला सपोर्ट. त्यानंतर लग्नानंतर माझे पती श्री जावेद शेख, जे राष्ट्रीय खेळाडू, उत्तम महाराष्ट्र
हे बॉडी बिल्डर, त्यांचा मला उत्तम सपोर्ट मिळाला. कुठलीही स्त्री माहेरचा सपोर्ट असला आणि लग्नानंतर जर सासरचा सपोर्ट नसला तर काहीही करू शकत नाही. परंतु माझं नशीब चांगलं की मला दोन्हीकडनं उत्तम सहकार्य मिळालं आणि माझं स्वप्न मी सत्यात उतरवण्यासाठी प्रयत्न करू लागले. आणि हे सगळं करत असताना मला जेव्हा मी शालेय ह्याच्यामध्ये होते तेव्हा क्रीडा भारती सारखी एक संस्था, त्या संस्थेमध्ये मला प्रवेश मिळाला आणि संस्थेतल्या सर्व पदाधिकाऱ्यांचं भक्कम मला साथ मिळाली आणि मला अजूनच माझ्यात जोशात मी येऊन काम करायला लागले. फार काही मी काम मोठं करत नाहीये, पण आता मी विद्यार्थिनी घडवणे, त्यानंतर पंचांच्या भूमिकेत मी नंतर गेले. आधी मी कोच म्हणून काम करत होते, नंतर मी पंचांच्या भूमिकेत गेले. मॅम, तुम्ही आत्ताच इथे एक उल्लेख केला की तुम्हाला 3 वर्ष लागली एक संघ बांधणी करताना. ज्यावेळेस तुम्ही आत्ताच उल्लेख केला की तुम्हाला 3 वर्ष जाऊ द्यावी लागली एक संघ बांधणी करत असताना. तर मॅम, तो संघ बांधत असताना तुमच्या नेमका, कारण जो काही संघ होता तो संघ एक मुलींचा, महिलांचा संघ तुम्ही त्यावेळेस त्याची बांधणी करत होता, त्याची आखणी करत होता. तर त्यावेळेस म्हणजे कुठेतरी आपण बघतो की मुलींना कुठेतरी खेळांच्या बाबतीमध्ये खूप मर्यादा घातल्या जातात किंवा मर्यादा आपसूक येत असतात. तर अशा काही समस्या तुम्ही त्यावेळेस मुलींचा संघ बांधत असताना तुम्हाला आल्या का आणि त्या तुम्ही कशा सोडवल्या? नक्की आल्या, कारण का तो काळ असा होता की मुलींनी म्हणजे शॉर्ट घालून मैदानावर खेळणं किंवा आता जी खेळामध्ये आपल्याला सुधारणा व्यवस्थित चांगल्या दिसत आहेत, त्यावेळेस एवढं नव्हतं. मग पालकांशी मी संपर्क साधून मग पालक म्हणायचे की खेळायला लागली की ही मुलगी नापास होईल, अभ्यासात तिचं लक्ष राहणार नाही. मग त्यांना वेळोवेळी पटवून देऊन मग बराच वेळा असं व्हायचं की आता मुलगी 10वीला आहे तर खेळायचं नाही, तर मी पालकांना जाऊन सांगायचे, पाठवायचे. मुलगीला जर पाठवत नसतील तर मी घरात जाऊन त्यांच्या बसायचे, नाही तुम्ही पाठवा, माझ्यावर विश्वास ठेवा. आणि जेव्हा मुलगी 10वीला असेल तर मी अगदी प्रामाणिकपणे सांगते की मला ज्या माझ्या खेळाडू पोरी, त्या मुलींचं कुठेही वर्षाचं नुकसान होता कामा नये. मी 3-3 महिने माझ्या घरामध्ये त्यांच्या मुलींच्या परवानगीने मी मुलींना घरात आणून ठेवायचे. त्यांना रात्री अभ्यासाला बसवायचे, पहाटे उठवणे. माझे बाबा स्वतः शिक्षक असल्यामुळे ते इंग्लिशचा अभ्यास घ्यायचे. माझा धाकटा भाऊ हा सायन्स शिक्षक असल्यामुळे तो मॅथ्स आणि सायन्सचा अभ्यास घ्यायचा आणि मी स्वतः त्या मुलींचं हिंदी आणि इतिहास हा विषय घ्यायचे. आणि मग त्या मुलींच्या अभ्यासातली प्रगती त्यांची व्हायला लागली. कुठं स्पर्धेला बाहेर गेल्यानंतर त्यांची चाचणी परीक्षा परत शाळेच्या मुख्याध्यापकांनी सहकार्य खूप केलं त्यावेळेस मला. आणि मग अशा मुलींचं एकही वर्ष वाया गेलं नाही आणि राष्ट्रीय स्पर्धेमध्ये मुली चमकायला लागल्या. त्यांचे बॅनर साताऱ्यामध्ये लागायला लागले, सगळीकडे त्यांचे सत्कार व्हायला लागले आणि मग पालकांच्यात देखील उत्साह निर्माण झाला. आणि हे करत असताना आपोआप माझ्या शाळेमध्ये की ह्या शाळेमध्ये उत्तम खेळाडू घडवले जातात आणि मग प्रवेशासाठी ओघ देखील माझ्याकडे यायला लागला. सुरुवातीला मला अडचणी आल्या, नाही याच्या नाही, परंतु त्या अडचणी मी घेऊन नाही बसले. अडचणीवर मात करून पर्याय शोधत मी पुढे पुढे जाईल. आणि ह्या अडचणी सोडवण्यामध्ये तुमच्या परिवाराने तुम्हाला तेवढीच तोलामोलाची साथही दिली. हा, अगदी खरं. हो. तर मॅम, मला दुसरा प्रश्न, तुम्हाला पुढचा प्रश्न असा विचारायचा होता की तुम्ही कबड्डीपटूही होतात, हो. त्याच्यानंतर तुम्ही त्यातनं शिफ्ट झालात, तुम्ही झालात तिथे शिक्षिका, त्यानंतर प्रशिक्षक आणि शेवटी सामनाधिकारी, रेफरी. ह्या 4 वेगवेगळ्या भूमिकांमधनं तुम्ही कबड्डीसाठी योगदान दिलेलं आहे. जर आपण ह्या 4ही वेगवेगळ्या भूमिकांचा जर विचार केला तर तुमच्या दृष्टीने सगळ्यात चॅलेंजिंग अशी भूमिका तुम्हाला कोणती वाटते? सगळ्यात चॅलेंजिंग भूमिका म्हणजे की नाही अंपायर, रेफरी. कारण का ज्या वेळेस आपण मैदानावर विसल घेऊन उभं राहतो तेव्हा रेफरी हा परमेश्वर असतो. त्यावेळेस मला एकच शिकायला मिळालं की ही लेकरं वर्षानुवर्ष कष्ट करत असतात. कुठलेही दोन्ही बलाढ्य संघ समोरासमोर असेल आणि मी मॅच घेत असेल तर त्यावेळेस मी परमेश्वराला आणि माझ्या मनाला एकच मी हे करायचे, प्रार्थना करायची की मी जेव्हा ही विसल घेऊन उभी राहिलेले तर मी निपक्षपातीपणे उभं राहिलं पाहिजे. दोन्ही संघ हे मातबर असतात, दोन्ही जिंकण्यासाठी खेळत असतात. तर माझ्याकडून परमेश्वरा कधीही चुकीचा निर्णय दिला जाऊ नये की जेणेकरून एखादा खेळाडू नाराज होईल आणि खेळ सोडून तो घरात बसेल. आणि मी माझ्या त्या भिसलशी आणि माझ्या पेशाशी मी आजपर्यंत ठामपणे प्रामाणिक राहून मी उत्तम काम करण्याचा प्रयत्न करत आले.
हा जो काही दबाव असतो, म्हणजे ज्यावेळेस हा. तुम्ही खेळाडू म्हणून कबड्डी ग्राउंडवर खेळत असतात आणि सोबत एक पंच म्हणून तुम्ही निर्णायक भूमिका बजावतात. शेवटी पंचांवरती बराचसा खेळ अवलंबून असतो. एक चुकीचा जरी निर्णय, एक चुकीचा डिसिजन जरी दिला गेला तरीही तो संघ हरू शकतो. इतका मोठा प्रचंड दबाव त्यावेळेस तुमच्यावर असतो आणि त्यावेळेस सगळ्यात जास्त परफॉर्मन्स महत्वाचा असतो तुमचा. या दबावातून बाहेर कसं येतात तुम्ही? दबाव मॅच खेळवताना प्रचंड असतो. एक उदाहरण सांगते, की साताऱ्यामध्ये नगराध्यक्ष चषक स्पर्धा चाललेली होती. मी पंच म्हणून होते. दोन्ही संघ, एक मुंबईचा संघ होता, एक पुण्याचा संघ होता. आणि दोन्ही संघ म्हणजे मातबर संघ होते, त्याचे कोच मातबर होते, एक नामांकित कोच दोन्ही संघाच्या पाठीमागे होते. आणि आमच्या काही जे नियम असतात त्या नियमाला धरून आम्ही मॅच खेळवत असतो. काही काही प्रशिक्षक असे असतात कोच की ते पंचांवर दबाव आणण्याचा प्रयत्न करत असतात. पण अशा वेळेस आम्ही महिला म्हणून जरी उभं असलो तरी आम्ही कुठल्याही कोचच्या दबावाला बळी न पडता आम्ही आमची डिसिजन पॉवर नियमात राहून उत्तम प्रकारे देण्याचा प्रयत्न केला होता. शेवटचा मिनिट सांगितलेला होता आणि कोच मागून खेळाडूला प्रशिक्षण करत होता टाइम आउट न घेता. आणि त्या कोचला शेवटच्या एका मिनिटामध्ये मी टेक्निकल पॉइंट टाकलेला होता त्यावेळेस माझा डिसिजन. आणि तो डिसिजनवर त्यानंतर महाराष्ट्रात खूप चर्चा झाली. पण तो माझा जो डिसिजन होता तो मी माझ्या मनाला आणि सतसत विवेक बुद्धीला जे वाटलं त्यानुसरून दिला होता. आणि त्याचे बरेच ठिकाणी माझ्या त्या डिसिजनचे बरेच शिबिरामध्ये उल्लेख केला जातो. आणि एक म्हणजे आपण म्हणजे कुणाला टेक्निकल पॉइंट दिला म्हणून मी खूप हुशार आहे असं नाही मला म्हणायचं. पण जे नियमात राहून ज्या गोष्टी कराव्या लागतात, कुठल्याही कोचच्या दबावाला बळी न पडता जर आपण उत्तम डिसिजन केलं तर एक छोटासा इतिहास आपण देखील महिला म्हणून घडवू शकतो, याची मला प्रचिती आलेली आहे. नक्कीच मॅम, नक्कीच. मॅम, बिहार इथे झालेल्या, पाटणा इथे झालेल्या वर्ल्ड कप मध्ये तुम्ही एकमेव महाराष्ट्राचा प्रतिनिधी तुम्हाला निवडलं गेलं होतं पंच म्हणून. तो अनुभव किंवा ती घटना तुमच्या दृष्टीने किती महत्वपूर्ण अशी ठरते? सर, ती घटना माझ्या दृष्टीने म्हणजे अविस्मरणीय घटना म्हणेन मी. किंवा ते मला कितीतरी दिवस मी एक स्वप्नात आहे का असं वाटत होतं. ज्या दिवशी मी शाळा करून घरी आले आणि मला फोन आला, तर असं असं तुमचं वर्ल्ड कप साठी तुमची निवड झालेली आहे. तर मला काय वाटलं, कबड्डीतलं कोणतरी माझी चेष्टा करते. मग पुन्हा मी त्या व्यक्तीशी संवाद, तर म्हटले मी असं असं फिदाबाई कुरेशी त्यांच्याशी मी संवाद केला. मला रेफरी बोर्ड ऑफ चेअरमन दिनेश पटेल सर त्यांचा फोन आलेला होता आणि चतुर्वेदींचा. मला कळे ना, दिनेश पटेल सरांचा फोन आल्यानंतर मग मी फिदाबाईंशी संवाद साधला. मग त्यांनी मला सांगितलं, अरे बेटा आपका सिलेक्शन हो चुका है, हमें भी अभी पता चला है. आणि मी स्वतःला 10 वेळा असे चिमटा घेऊन होते. ते वर्ल्ड कप साठी माझी निवड म्हणजे मला काही सुधरत नव्हतं. मी पटकन मग माझ्या पतीला जावेद आणि माझे थोरले बंधू सुजित शेख यांना सांगितलं आणि त्यांना मग आनंदाने मग नंतर माझ्या म्हणजे फोन सारखे मला यायला लागले. सगळ्यांचा अभिनंदनचा वर्षा व्हायला लागला. आणि एक कळत न कळत आपल्यावर आता खूप मोठी जबाबदारी आलेली आहे आणि महाराष्ट्राची जबाबदारी आपल्याला आहे. मग महाराष्ट्राच्या नावाला कुठेही आपल्या डिसिजनमुळे आणि आपल्या कामामुळे कुठेही कोणी बोट दाखवता कामा नये असं मनाशी ठाम धरून वर्ल्ड कपला मी झाले. आणि वर्ल्ड कपला जाताना सर्वात महत्वाचं म्हणजे माझ्या महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था कन्या शाळेच्या मुख्याध्यापिका, पदाधिकारी आणि संस्थेचे पदाधिकारी यांनी मला सत्कार माझा जेव्हा केला त्यावेळेस मला अजूनच आवडले की अरे नाही, नुसती महाराष्ट्राची जबाबदारी नाही, आज आपण नेतृत्व करणार आहोत महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचा. आणि अण्णांनी जे पाया लावलेला आहे, जे रोपटं लावलेले की स्त्रिया समाजामध्ये पुढे आल्या पाहिजेत आणि त्यांनी उत्तम काम केलं पाहिजे, तर अण्णांनी नकळत आपल्याला आशीर्वाद दिलेला आणि जबाबदारी दिलेली आहे की माझ्या लेखी तू जा आणि वर्ल्ड कप मध्ये 7 समुद्रापलीकडे आपल्या अण्णांचं आणि आपल्या महाराष्ट्राचं नाव तू उंचावून ये. आणि ह्या जबाबदारीने मी पुढे गेले. पण तो माझ्यासाठी अजून सुद्धा माझ्या अंगावर शहारे आणणारा तो मला प्रसंग वाटतो. नक्कीच.
कारण एक खेळाडू ज्यावेळेस एक खेळाडू म्हणून तुम्ही तुमचं करिअर सुरू करत असतात आणि तुम्ही एक अशा लेवलला जाऊन पोहोचतात की जेव्हा तिथे एका खेळाडूंचं भवितव्य तुमच्या हातात असणार आहे, तुमच्या निर्णयावर असणार आहे आणि नक्कीच तो जो क्षण असतो तो क्षण एक स्वाभिमानाचा क्षण असतो आणि त्याबद्दल वर्णन करताना तुमच्या अंगावरचे शहारे किंवा तुमचं जे काही एक चेहऱ्यावरचे जर भाव बघितले तर नक्की तो एक सुखद घटना तुमच्यासाठी म्हणता येईल. फक्त एवढेच नाही तर ती तपश्चर्याचं फळच तुम्हाला मिळालेलं होतं. यामध्ये कुठलंही दुमत नसेल. मग जर आपण कबड्डीचा विचार केला तर राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय आणि प्रो कबड्डी असे 4 जर आपण एक तुलनात्मक स्पर्धा जर घेतल्या तर ह्या स्पर्धांचे नियमांमध्ये बदल कसा असतो आणि ते नेमके एक ठराविक नियम जर तुम्ही आम्हाला कंपॅरिझन करून सांगितले की तर ते एक समजायला खूप चांगलं होईल. हा, नियम म्हणजे मी थोडक्यात असं सांगते की ज्या वेळेस वर्ल्ड कपला गेलो आम्ही तेव्हा वर्ल्ड कप मध्ये थर्ड रेड किंवा सुपर टॅकल नव्हतं आणि सुपर टॅकल हा प्रो कबड्डी पासून आलेला सुपर टॅकल आहे. थर्ड रेड सुपर टॅकल तर मग प्रो कबड्डी म्हणजे वर्ल्ड कप मधनं जाऊन आल्यानंतर प्रो कबड्डीकडे आले त्यावेळेस ही तफावत मला दिसली की वर्ल्ड कपला थर्ड रेड नव्हता, थर्ड रेड स्कोरशीट नव्हतं, परंतु प्रो कबड्डी मध्ये आल्यानंतर थर्ड रेड आणि सुपर टॅकल हा प्रकार असा आहे की मैदानामध्ये 1 किंवा 2 किंवा 3च खेळाडू असतील आणि त्या 3 खेळाडूंनी जर एखाद्या रेडरला पकडलं तर तो सुपर टॅकल होतो आणि त्याला 2 गुण मिळतात. म्हणजे तर तो सुपर टॅकल प्रो कबड्डी मध्ये होता आणि प्रो कबड्डीतला सुपर टॅकल त्यावेळेस शासकीय स्पर्धेत कुठेही नव्हता आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धेत देखील कुठेही नव्हता आणि नंतर आता हळूहळू तो शासकीय स्पर्धेमध्ये सुपर टॅकल हे इन्क्लूड केले गेलेले आहे. मॅम, कधी असं एखादा गोंधळ उडल्याचं उदाहरण की तुम्ही प्रो कबड्डी मधनं सरळ एखाद्या आंतरराष्ट्रीय सामन्यात गेलात आणि तिथे तुम्हाला कुठेतरी असं वाटलं असेल की नाही, अरे हा नियम तर याच्यात बसतच नाही किंवा या नियमांमुळे म्हणजे वेगवेगळ्या स्पर्धांमधल्या वेगवेगळ्या नियमांमुळे कधी गोंधळ उडल्याची स्थिती तुम्हाला कधी जाणवली? गोंधळ कधी होतो? एकूण मैदानामध्ये आम्ही 7 अंपायर्स असतो, पण एक सरपंच आणि 2 रेफरी असं यांचं तिघांचं कॉम्बिनेशन बसणं गरजेचं असतं. म्हणजे आपण आणि आपल्या समोरचा आमच्या दोघांचं कॉम्बिनेशन, आय कॉन्टॅक्ट आणि सरपंचांचं हे डिसिजन तिघांचं एकत्र आलं तर अजिबात डिस्प्यूट होत नाही. परंतु एकाच डिसिजन आणि परत तो अपोनंटनी दिलेला परत दुसरा निर्णय हे जेव्हा तफावत कधीतरी अशी स्ट्रगलच्या वेळेस होते. कारण का बऱ्याच वेळा स्ट्रगल समोरच्या पंचांच्या समोर झालेला असतो, मला इकडून दिसत नसते किंवा माझ्या पायाशी स्ट्रगल झालेल्या समोरच्या पंचाला दिसत नाही. मग अशा वेळेस तिन्ही पंचांनी, सरपंच आणि आम्ही 2 पंच असं तिघांचं मिळून कॉम्बिनेशन बसून कधी कधी सरपंच हा डिसिजन बदलू शकतो, म्हणजे दोन्ही पंचांचं मत घेऊन. मग असं कधीतरी होतं, नाही असं नाही, कारण का हा झटापटीचा खेळ आहे आणि फास्ट खेळ आहे. मग स्ट्रगल झाल्यानंतर बऱ्याच वेळा अशा गोष्टींचं थोडंसं हे होतं, म्हणजे जमलिंग थोडंसं होतं. जर आपण प्रो कबड्डी म्हणजे प्रो कबड्डी पासून तर कबड्डीची लोकप्रियता ही प्रचंड वाढलेली आहे. जर आपण प्रो कबड्डीचा जर विचार केला तर कधी तुम्हाला असं वाटलं की हा नियम बदलायला हवा किंवा हा नियम याच्यामध्ये नको किंवा नवीन याच्यासारखा अजून एखादा कुठला नियम प्रो कबड्डीसाठी आला पाहिजे? प्रो कबड्डीमध्ये जे नियम ज्यांनी केलेत आणि जे नियमांची नेहमी चर्चा करायचे आमचे आदरणीय ई प्रसादराव, ज्या ई प्रसादरावांचे प्रो कबड्डीसाठी अत्यंत कष्टाची भूमिका आहे आणि त्याच्यामध्ये खरं तर नियमामध्ये आपला महाराष्ट्र आहे ना, महाराष्ट्रातले पंच, महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन आणि महाराष्ट्र राज्यातले पंच हे मला म्हणजे माझं प्रामाणिक मत आहे की हे संपूर्ण भारतामध्ये महाराष्ट्रातले पंच हे उत्तम कामगिरी करतात. त्यांना नियमाचा उत्तम अभ्यास आहे, कारण का महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन जेव्हा पंच म्हणून परीक्षा घेतात आणि पंचांना घडवतात त्यावेळेस त्यांनी सगळ्या पंचांच्याकडनं नियम कळून म्हणजे ते पंच नियम कळून पिलेले असतात, इतकं त्यांची तयारी करून घेतात. आणि जेव्हा इतर राज्यामध्ये आपण जातो
तर इतर राज्यातल्या पंचांच्यात आणि आपल्या महाराष्ट्राच्या पंचांच्या मध्ये 100% मी सांगेन की महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनने घडवलेले आणि बनवलेले पंच हे अतिशय उत्तम पंच म्हणून कामगिरी करत असतात. नक्कीच. आणि त्यातलाच एक तुम्ही सुद्धा घटक आहात, याचा तुम्हाला ही नक्कीच ही बाब सांगत असताना अभिमान वाटत असेल. खूप अभिमान वाटतो. तर थँक्यू मॅम, तुम्ही आज इतका वेळ आम्हाला दिलात आणि तुम्ही या संवाद मातीतल्या खेळाडूंशी या कार्यक्रमामध्ये तुम्ही वेळात वेळ काढून इथे उपस्थित राहिलात आणि नियम, कबड्डीचे नियम त्याबद्दल जे काही तुम्ही उलगडा केला तो नक्कीच आमच्या दर्शकांना इथे फायदा होईल. ते नियम जाणून घेत असताना त्यातला इंटरेस्ट सुद्धा आता नक्कीच वाढणार आहे. तर पुन्हा एकदा स्पोर्ट्स इंडियाच्या वतीने तुमचे पुन्हा एकदा धन्यवाद. तुम्ही ते आलात वेळात वेळ काढून आणि चांगले अनुभव आमच्या सोबत शेअर केले. थँक्यू व्हेरी मच मॅम. सर, आपण सर्वांनी स्पोर्ट्स इंडियाच्या सर्व पदाधिकारी, आपण मुलाखत घेणारे जोशी सर, आपण आणि सर्वांनी मला या मुलाखतीसाठी योग्य असं म्हणजे तुमच्या दृष्टीने मी योग्य वाटले आणि तुम्ही मला इथं निमंत्रित केलं आणि माझ्या डोक्यातले विचार आपण समाजापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करताय. मी आपली शतशः ऋणी राहणार आहे आणि भविष्यामध्ये क्रीडा भारतीच्या माध्यमातून आणि महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेने जे मला आजपर्यंत वेगवेगळ्या ठिकाणी संधी दिली त्यांच्यामुळे आणि माझ्या घरातल्या परिवारातले सदस्यामुळे, माझे पती जावेद शेख यांच्यामुळे जे काय आज मी तुमच्या समोर आहे या सर्वांच्या मुळे आहे. तर पुन्हा एकदा मी आपले सर्वांचे महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन, सातारा जिल्हा कबड्डी असोसिएशन, आमचे गुरुवर्य बबनरावजी उथळे, सेक्रेटरी आमचे संग्रामजी दुथळे, या सर्वांचे वेळोवेळी मला मार्गदर्शन मिळत गेले आणि म्हणून मी आजपर्यंत इथं पोहोचले. तेव्हा पुनश्च सगळ्यांचं मी मनापासून आभार मानते आणि पुन्हा माझ्याकडनं काही जरी चुकीचं किंवा बोलण्याच्या ओघात काही हे गेले असेल तर सर्वांचे पुन्हा मी मनापासून क्षमा मागते. आणि तर मॅम, तुम्ही इतकं फार बोलून गेलात, पण एक मोठ्या व्यक्तिमत्वाची एक खासियत असते की ते जे काही असतात त्यांचं श्रेय ते नेहमी दुसऱ्यांना देत असतात. पण खरं तर यामागे तुमची सुद्धा खूप मोठी अशी मेहनत, एकनिष्ठता या गोष्टींना कारणीभूत आहे की तुम्ही आज ह्या पदापर्यंत पोहोचू शकलात. आणि तुम्ही इथे येणं म्हणजे खरं तर हे स्पोर्ट्स इंडियाचं एक भाग्यच म्हणावं लागेल. कारण एक शैक्षणिक बाळकडू ज्यांना घरातूनच मिळालं, एक क्रीडा क्षेत्राचं बाळकडू ज्यांना घरातच मिळालं, अशा अष्टपैलू व्यक्तिमत्वाला स्पोर्ट्स इंडियाच्या ह्या प्लॅटफॉर्मवर बोलवता आलं, त्यासाठी खरं तर आम्ही तुमचे पुन्हा एकदा धन्यवाद मानायला हवेत. आणि आता मी जातोय स्पोर्ट्स इंडियाच्या सीओ मिसेस सुप्रिया बडवे मॅम यांच्याकडे की मॅम, आज जे काही आपण नियमांबद्दल सायरा मॅम यांच्याकडनं जाणून घेतलं, तर आजच्या ह्या चर्चेचा संक्षिप्त सारांश तुम्ही कसा मानता? नमस्कार. सायराची, तुमचा जो सगळा कबड्डीचा जो प्रवास आहे तो अतिशय म्हणजे सगळ्यांना प्रेरणादायी आहे मला वाटतं. कारण की कबड्डी ते प्रशिक्षक आणि आंतरराष्ट्रीय पंच हा जो एक खूप वेगळे टप्पे तुमच्या या क्रीडा क्षेत्रातील जे तुमचं करिअर होतं त्याच्यात घडलं. आणि मला एक विशेषत्व तुमच्या तुमचं जे करिअर घडलं त्याच्यात एक महत्वाचं असं जाणवलं की तुम्ही फक्त खेळ आणि अभ्यास याची नेहमी करता पालकांना खूप काळजी असते, परंतु तुम्ही तुमच्या करिअरमध्ये मुलींना खेळासाठी प्रवृत्त करण्याबरोबरच त्यांना अभ्यासासाठी प्रोत्साहित केलं. त्याच्यासाठी स्वतः कष्ट घेतले, तुमचे वडील आहे त्यांनी कष्ट घेतले, बंधू सगळ्यांनी मिळून कष्ट घेऊन त्यांना खेळाचं आणि अभ्यासाचं महत्व पटवून त्यांना खेळाशी निगडीत ठेवण्यात तुम्हाला यश मिळालं. याबद्दल खूप खूप आनंद वाटला हे सगळं ऐकून तुमच्या म्हणजे खेळातील करिअर मध्ये. आणि स्वतःच्या पेशाशी कसं प्रामाणिक राहावं हे तुम्ही अतिशय उत्तमपणे सगळ्यांना सांगितलं. वर्ल्ड कप साठी पंच म्हणून तुमची जी नेमणूक करण्यात आली तो तुमच्यासाठी एक सुखद आश्चर्याचा धक्का होता, पण त्याच्यासाठी तुम्ही किती एक स्वतःचा एक ठाम निर्णय
केला होता मनाचा, की मला जे काय त्याच्यासाठी प्रामाणिकपणे त्याच्यात जो काय निर्णय द्यायचा असेल किंवा जे काय काम पंच म्हणून एक निरपेक्ष बुद्धीने करायचं असेल ते मी नक्की करेन. हा जो तुम्ही वसा सगळ्यांना आज सगळ्या समाजापुढे ठेवला तो खूप कौतुकास्पद आहे. तर स्पोर्ट्स इंडीच्या सगळ्या परिवारातर्फे तुमच्या या सगळ्या तुमच्या या करिअर बद्दल तुमचे खूप खूप कौतुक आणि असंच तुम्हाला उत्तरोत्तर यश मिळत जावो अशी आमच्या सगळ्यांतर्फे तुम्हाला खूप शुभेच्छा. धन्यवाद मॅडम. धन्यवाद. तुमच्यासारखं व्यक्तिमत्व आज मला पाहायला मिळालं आणि तुमच्याशी संवाद साधायला मिळाला. मी खरोखर भाग्यवान आहे आणि आजचा दिवस माझ्यासाठी खरोखर भाग्याचा आहे. धन्यवाद. आपण इथे आलात आणि सगळ्यांना एक छान एक चांगला संवाद साधता आला आणि जितेंद्र आणि आमच्या सगळ्या टेक्निकल टीम याच्यासाठी खूप एक कष्ट घेत असतातच. तर त्यांनी पण आज सगळ्या उत्तम रीतीने हा एक कार्यक्रम घडवून आणला. त्याबद्दल त्यांचं पण सगळ्यांचं कौतुक. धन्यवाद. थँक्यू मॅम. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. तर मित्रांनो, आज आपण कबड्डी बद्दलचे नियम जाणून घेतले. एक स्तरानुसार त्याचे नियमांमध्ये कसा बदल होत जातो हे आपल्याला सायरा मॅम यांनी सांगितलंच आणि सोबत त्यांचे अनुभव एक पंच म्हणून एक सामनाधिकारी म्हणून काय होते त्यांनी सुरुवात कबड्डीशी कशी ते जोडले गेले याचं एक थोडक्यात त्यांनी आपल्याला इथे उलगडून सांगितलं. खरं तर जो हा प्रवास असतो जीवनातला, हा प्रवास अर्ध्या ते 1 तासांच्या इंटरव्ह्यू मध्ये बांधणं शक्य नसतं. पण आपण संवाद मातीतल्या खेळाडूंशी या कार्यक्रमाच्या मार्फत या कार्यक्रमाच्या माध्यमातून एक छोटासा प्रयत्न करतोय की हे जे काही खेळाडू यांचा स्ट्रगल अजूनपर्यंत लोकांपर्यंत पोहोचलेला नाहीये, त्यांना आपण लोकांच्या समोर कसं आणता येईल यातूनच याच विचारातून निर्मिती झाली होती संवाद मातीतल्या खेळाडूंशी, ज्याने आजचा आपला 17वा एपिसोड पूर्ण केलेला आहे. अविरतपणे हा एपिसोड सुरू राहणारच आहे याच्या पुढेही. तर पुन्हा एकदा भेटूयात पुढच्या मंगळवारी नवीन एका वक्त्यांसह, नवीन एका पाहुण्यांसह, त्यांच्या नवीन अनुभवासह. तोपर्यंत स्पोर्ट्स इंडस्ट्री जोडलेले राहा. धन्यवाद.